नमस्कार मित्रांनो, गुंतवणूक या YouTube चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार 3 दिवस सुट्टी आलेली आहे आणि मंगळवारी मार्केट ओपन होणार आहे. तर ज्या व्यक्तींनी कॉल होल्ड केलेला असेल, पुट होल्ड केलेला असेल, त्यांचं काय होणार आहे? त्यांचे प्रीमियम वाढणार आहे का? कमी होणार आहे का? याबद्दल आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणारच आहोत. आणि मंगळवारी मार्केटमध्ये निफ्टी 50ची कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचे विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघावा. आणि या YouTube चॅनलवरती आपण पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा. चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. निफ्टी 50चा 5 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि निफ्टी 50ची या ठिकाणी फ्लॅट ओपनिंग बघायला मिळाली आहे. पहिलीच कॅन्डल या ठिकाणी लाल कलरची बघायला मिळाली आहे. आपण या ठिकाणी ही ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवलेली होती आणि मार्केटने या लेवल पासून डाऊनफॉल मुवमेंट दाखवली आहे आणि या ट्रेंड लाईनला मार्केटने टच केलं. त्यानंतर हा अगोदर रेजिस्टन्स म्हणून काम करत होता, आता या ठिकाणी सपोर्ट म्हणून काम केलेलं आहे आणि या लेवलचा मार्केटने ब्रेकआउट दिलेला आहे आणि एक अपसाईडची जबरदस्त कॅन्डल या ठिकाणी तयार केलेली आहे. तर कोणी ही कॅन्डल कॅप्चर केलेली आहेत खाली कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो, राईट. आणि त्यानंतर मार्केटनी जो ट्रेंड या ठिकाणी तयार केलेला आहे हा अप ट्रेंड या ठिकाणी तयार केलेला आहे. परंतु यामध्ये प्रीमियम जो आहे हा जास्त वाढत नव्हता आणि मार्केट जर बघितलं तर कंटिन्यू एका रेंज मध्ये ऑपरेट होताना दिसत होतं, म्हणून या ठिकाणी प्रीमियम वाढत नव्हता. प्रीमियम फक्त आपल्याला या दोन कॅन्डल मध्ये वाढताना दिसलेला आहे, राईट. आणि आपल्याला माहितच आहे ही जी लेवल आहे रेजिस्टन्स लेवल आहे 21,386, राईट. मार्केटने याच लेवलला काय घेतलेला आहे, रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि इथून डाऊनफॉल मुवमेंट दाखवली आहे. या ठिकाणी ही जी ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवलेली आहे या लाईनचा सुद्धा ब्रेकडाऊन या ठिकाणी झालेला आहे आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर मार्केटने याला रिटेस्ट करण्याचा प्रयत्न केला आणि परत एक डाऊनफॉल मुवमेंट या ठिकाणी दाखवली आहे आणि या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. लेवल आहे 21,251. अगोदर सुद्धा या लेवलला मार्केटने सपोर्ट घेतला होता आणि परत मार्केटने त्याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. याच लेवल पासून अप साइडची मुवमेंट दाखवली आहे आणि परत मार्केट या रेजिस्टन्स लेवलला आलेला आहे, राईट. आणि इथून परत डाऊनफॉल मुवमेंट झालेली आहे आणि क्लोजिंग या लेवलला दिलेली आहे. 21,332 या ठिकाणी क्लोजिंग दिलेली आहे. आता मंगळवारी 26 तारखेला मार्केट अप साइडला जाणार आहे किंवा डाऊन साइडला जाणार आहे आणि जर जात असेल तर कोणते टार्गेट असू शकतात हे आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण त्यासाठी चार्ट जो आहे हा आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घ्यायचा आहे. मित्रांनो, निफ्टी 50चा 15 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि निफ्टी 50 ची क्लोजिंग या लेवलला झालेली आहे 21,332. मंगळवारी 26 तारखेला मार्केटमध्ये फ्लॅट पॉझिटिव्ह ओपनिंग भेटली किंवा गॅप अप ओपनिंग भेटली या लेवलला किंवा या लेवलला, तर काय करायचंय, आपल्याला कॉल साइडला बिलकुल जायचं नाही. कारण मार्केट इथून डाऊनफॉल होण्याची शक्यता आहे, म्हणून आपल्याला कॉल साइडला जायचं नाही. त्या व्यक्तींनी कॉल होल्ड केलेला असेल त्यांनी काय करायचं आहे, मार्केट जर फ्लॅट पॉझिटिव्ह ओपन झालं किंवा गॅप अप ओपन जर झालं आणि या लेवलला जर रेड कॅन्डल तयार झाली आणि डाऊनफॉलची मुवमेंट जर सुरुवात जर झाली तर त्यांनी याच लेवलला काय करायचं आहे, तर त्यांनी याच लेवलला प्रॉफिट बुकिंग करायचे आहे आणि एक्झिट व्हायचं आहे. कारण मार्केट इथून जबरदस्त डाऊनफॉल होण्याची शक्यता आहे, म्हणून या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करून एक्झिट व्हायचं आहे मित्रांनो. आणि जर या लेवलचं लेवल आहे 21,383 या लेवलचं जबरदस्त ब्रेकआउट जर दिलं तर आपल्याला खूप मोठी मुवमेंट या ठिकाणी बघायला मिळू शकते. तर ही जी मुवमेंट आहे आपल्याला या लेवल पर्यंत बघायला मिळू शकते. 21,581 या लेवल पर्यंत ही मुवमेंट बघायला मिळू शकते, राईट. आणि मध्ये जे रेजिस्टन्स आहे 21,450, 21,500, 21,550 हे रेजिस्टन्स मध्ये बघायला मिळू शकतात आणि मार्केट जे आहे या लेवल पर्यंत येऊ शकतं, राईट. तर या लेवल पर्यंत आपण प्रॉफिट बुकिंग करू शकतो मित्रांनो. आणि याच ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायचे आहे
कारण मार्केट इथून डाऊनफॉल होऊ शकतं या लेवल पर्यंत, राईट. आणि ऑलरेडी आपण या ठिकाणी जर बघितलं तर मार्केटने याच लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि इथून ही डाऊनफॉल मोमेंट झालेली आहे या लेवल पर्यंत. 21,000 या राऊंड ऑफ लेवल पर्यंत मार्केट डाऊनफॉल झालेला आहे. तर अशा पद्धतीने ज्या व्यक्तींनी कॉल होल्ड केलेला असेल तर त्यांनी हे काम करायचं आहे, राईट. आणि ज्या व्यक्तींना नवीन एंट्री घ्यायची आहे त्यांनी काय करायचं आहे, जर या लेवलचं ब्रेकआउट मिळालं आणि या लेवलच्या वरती एक ग्रीन कॅन्डल जर तयार झाली इथे, तर आपल्याला कॉल साईडला जायचं आहे आणि टार्गेट असणार आहे 21,450 हे पहिलं टार्गेट आहे. त्यानंतर 21,500 हे दुसरं टार्गेट आहे. त्यानंतर 21,550 टार्गेट आहे. नंतर 21,581 हे टार्गेट बघायला मिळू शकतात मित्रांनो, राईट. तर हे झाले अप साईडचे टार्गेट. आता जर मार्केट हे फ्लॅट निगेटिव्ह ओपन झालं किंवा गॅप डाऊन झालं या ठिकाणी तर काय करायचं आहे, आपल्याला ही जी लेवल आहे या ठिकाणी मार्क करतोय 21,251 या लेवलचं ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत पुट साईडला जायचं नाही. आणि या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर आपल्याला पुट साईडला जायचं आहे आणि पहिलं टार्गेट असणार आहे ही लेवल मार्क करतो या ठिकाणी 21,184 हे पहिलं टार्गेट आहे. आणि या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचे आहे कारण मार्केट या लेवलला सपोर्ट घेऊन अप साईडला जाऊ शकतं. आणि ऑलरेडी आपण या ठिकाणी जर बघितलं तर मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि इथून अप साईड मुवमेंट दाखवली आहे, म्हणून या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायचे आहे. आणि जर याचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल, ही सुद्धा या ठिकाणी मार्क करतोय 21,103 हे पुढचं टार्गेट या ठिकाणी बघायला मिळू शकतं, राईट. त्यानंतर या लेवलचं पण ब्रेकडाऊन झालं तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 21,000 ही राऊंड ऑफ लेवल आहे. याच ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायचे आहे आणि एक्झिट व्हायचं आहे कारण मार्केट इथून अप साईडला जाऊ शकतोय. आणि ऑलरेडी मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे, इथून अप साईड मुवमेंट दाखवली आहे, राईट. तर ही लेवल आपल्यासाठी महत्वाची असणार आहे, राईट. आता ज्या व्यक्तींनी फूट होल्ड केलेला आहे तर त्यांनी काय करायचं आहे, मित्रांनो मार्केटची क्लोजिंग या ठिकाणी झालेली आहे आणि ऑलरेडी शनिवार, रविवार आणि सोमवार या 3 दिवसामध्ये प्रीमियम जो आहे हा ऑलरेडी कमी झालेला असेल, राईट. तर मंगळवारी 26 तारखेला निफ्टी 50 मध्ये मोठ्या प्रमाणात गॅप डाऊन जर झालं या ठिकाणी किंवा या ठिकाणी तर तुमचा प्रीमियम जो आहे हा वाढू शकतो, राईट. आणि जर प्रीमियम वाढला तर तुम्हाला याच ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायचे आहे आणि एक्झिट व्हायचं आहे कारण मार्केट इथून अप साईडला जाऊ शकतोय. आणि ऑलरेडी या ठिकाणी जर बघितलं मार्केटने या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे, इथून अप साईडला गेलेला आहे. आणि जर या लेवलचं ब्रेकडाऊन जर दिलं तर पुढची या दोन टार्गेट साठी आपल्याला जायचं आहे, या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करून एक्झिट व्हायचं आहे कारण इथून मार्केट हे रिव्हर्स होऊ शकतं, राईट. तर हे टार्गेट तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये मार्किंग करून ठेवा, हे तुम्हाला मंगळवारी नक्कीच कामाला येऊ शकतात, राईट. तर अशा पद्धतीने निफ्टी 50 मध्ये कॉल साईडला असेल किंवा पुट साईडला असेल हे टार्गेट बघायला मिळू शकतात मित्रांनो, राईट. मित्रांनो मंगळवारी असं पण होऊ शकतं मार्केट हे फ्लॅट ओपन होऊन कंटिन्यू एका रेंज मध्ये ऑपरेट होऊ शकतं. मित्रांनो या रेंज मध्ये कोणताही ट्रेड करायचा नाही आणि जो ट्रेड घेतलेला असेल तो एक्झिट करायचा आहे कारण या ठिकाणी प्रीमियम जो आहे हा कमी होणार आहे, म्हणून या ठिकाणी काय करायचंय ट्रेड मधून एक्झिट व्हायचं आहे, कोणताही ट्रेड घ्यायचा नाही. तोपर्यंत अप साईडला ही जी लेवल आहे 21,383 त्याचं ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत कॉल साईडला जायचं नाही. आणि बॉटम साईडला ही जी लेवल आहे 21,251 त्याचं ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत पुट साईडला जायचं नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो, राईट. तर मित्रांनो अशा पद्धतीने मंगळवारी 26 तारखेला निफ्टी 50 ची मुवमेंट दिसू शकते, राईट. आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.